श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाच्या वाटेवर चालताना माणूस अनेक चेहरे पाहत असतोय. काही चेहरे पहिल्या भेटीत आपलंसं वाटत असतात, तर काहींची खरी ओळख ही वर्षानुवर्षांनी समोर येते. काळाच्या प्रवाहात अनेक गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात आणि त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी सुद्धा ही बदलत जाते. श्रोतेहो, लहानपणी जग खूप सुंदर वाटतं. प्रत्येक हसू मनापासून आहे, प्रत्येक शब्द खरा आहे आणि प्रत्येक हात आधारासाठीच पुढं आलाय असं आपल्याला वाटत राहतं. पण अनुभवांची वर्षे वाढत जातात ना, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक चमक सोन्याची नसते आणि प्रत्येक सावली झाडाची नसते. श्रोतेहो, अनेक वेळा बाहेरून दिसणारं चित्र आतून पूर्णपणे वेगळं असतं. काही गोष्टींचं खरं स्वरूप समजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, संयम लागतो आणि निरीक्षणाची दृष्टी लागते. कारण सत्य नेहमी गोंगाट करत समोर येत नाही, ते शांतपणे उलगडत जातं. श्रोतेहो, जगण्याच्या प्रवासात भेटणारे प्रसंग, घडणाऱ्या घटना, ऐकलेले शब्द आणि मनाला स्पर्शून गेलेल्या अनुभूती हळूहळू विचारांना आकार देतात. आपलं मन अधिक सजग होतं, नजरेला नवीन अर्थ मिळतो आणि प्रत्येक अनुभवामागचा संदेश हा आपल्याला समजायला लागतो. आणि श्रोतेहो, याच अनुभवांच्या शिदोरीतून जन्माला आलेले काही विचार, काही निरीक्षणं आणि काही वास्तवाच्या छटा या सुविचारामधून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. श्रोतेहो, खरं तर हे शब्द कोणावर बोट ठेवण्यासाठी नाहीत, तर आयुष्याकडे अधिक खोलवर पाहण्यासाठी आहेत. कारण प्रत्येकाला जग दिसतं, पण त्या जगामागचं सत्य हे पाहण्यासाठी फक्त डोळे नाही, तर जागृत मन असावं लागतंय. आणि श्रोतेहो, जेव्हा मन जागं होतं ना, तेव्हा अनेक गोष्टी नव्यानं समजू लागतात. काही भ्रम तुटतात, काही समजुती बदलतात आणि जगण्याचा अर्थ अधिक स्पष्ट होत जातो. आणि श्रोतेहो, याच अर्थाच्या शोधात निघालेल्या या काही ओळी आहेत आणि त्याच ओळी कदाचित तुमच्या अनुभवांनाही स्पर्श करून जातील. पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोकांच्या घरात सुख नसतं, म्हणून ते दुसऱ्यांच्या घरात दुःख शोधत फिरतात. त्यांना स्वतःचं आयुष्य घडवण्यात रस नसतो, पण दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करण्यात फार आनंद मिळतो. अशा माणसांची उंची त्यांच्या शब्दात नाही, तर त्यांच्या विचारांच्या क्षुद्रतेत ती दिसून येते. शेजारी पण पूर्वी आधाराचं नातं होतं, आज ते तुलना आणि मत्सराचं कारण बनले. तुमच्या घरात नवीन काही आलं की अभिनंदन कमी आणि चर्चा जास्त सुरू होते. कारण काहींना तुमचा आनंद पाहून आनंद होत नाही, त्यांना फक्त स्वतःची कमतरता आठवते. पैसा माणसाला बदलत नाही म्हणतात, पण तो माणसाचं खरं रूप नक्की दाखवतो. ज्याच्या मनात लोभ दडलेला असतो तो पैशासोबत अधिक स्वार्थी बनतो, आणि ज्याच्या मनात माणुसकी असते तो श्रीमंतीतही साधाच राहतो. काही नातेवाईकांना तुमच्या दुःखाची सहानुभूती नसते, पण तुमच्या यशाची माहिती हवी असते. कारण त्यांना तुमची काळजी नसते, त्यांना फक्त तुलना करायची असते. स्वार्थी माणसं कधीच नातं जपत नाहीत, ती फक्त उपयोग जपतात. गरज संपली की शब्द बदलतात, वागणूक बदलते आणि ओळख सुद्धा बदलते. चारित्र्याची परीक्षा ही एकांतात होते. लोकांसमोर चांगलं वागणं सोपं असतं, पण कोणी पाहत नसताना योग्य राहणं कठीण असतं. म्हणून माणसाचं खरं मूल्य त्याच्या दिखाव्यात नसतं, तर त्याच्या अंतरंगात असतं. काही लोक इतके चलाक असतात की ते कधी चुकीचे दिसत नाहीत, पण त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल स्वतःचा फायदा साधण्यासाठीच असते. अशा माणसांची बुद्धी तीक्ष्ण असते, पण मन रिकामं असतं.
पाण्याला रंग नसतो, पण ते ज्या भांड्यात जातं त्याचा आकार घेतं. तसंच काही माणसं असतात ज्यांचं स्वतःचं मत नसतं. ते जिथं फायदा दिसल तिकडे वळतात. लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात कारण त्यांना सभ्यता दाखवायची असते, पण तुमच्या अनुपस्थितीत काय बोलतात यावरून त्यांचा स्वभाव ओळखता येतो. काही नाती इतकी व्यावहारिक होतात की त्यात भावना शिल्लक राहत नाहीत. फक्त देणं घेणं, अपेक्षा आणि हिशोब उरतो. अशा नात्यांना नाव असतं पण आत्मा नसतो. ज्यांच्या आयुष्यात स्वतःची ध्येय नसतात तेच लोक दुसऱ्यांच्या आयुष्यावर लक्ष ठेवतात, कारण रिकामं मन नेहमीच दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये रममाण होतं. मत्सर हा असा अग्नी जो दुसऱ्यांच्या जाळण्याआधी स्वतःचं मन जाळतो, पण मत्सरी माणसाला हे कधी समजत नाही. काही लोकांना तुमच्या घरातला आनंद दिसतो, पण त्या आनंदामागचं कष्टाचं आयुष्य दिसत नाही. त्यांना फळ दिसतं, मुळं दिसत नाहीत. स्वार्थासाठी जवळ येणारी माणसं नेहमी गोड बोलतात, कारण त्यांना विश्वास जिंकायचा असतो, आणि विश्वास जिंकला की फायदा उचलणं सोपं होतं. चारित्र्याचा अभाव असलेली माणसं इतरांच्या चारित्र्यावरच जास्त चर्चा करतात, कारण स्वतःच्या कमतरता लपवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांचा दोष दाखवावं लागतात. काही लोकांना तुमचं यश नको असतं, पण तुमचा पराभव हवा असतो, कारण तुमची उंची त्यांना स्वतःची मर्यादा दाखवते. शब्दांनी मोठं होणं सोपं आहे, पण कृतीनं मोठं होणं कठीण आहे. म्हणूनच जगात बोलणारे खूप आहेत आणि करणारे फार कमी आहेत. नकारात्मक माणसांचं वैशिष्ट्य असतं ते प्रत्येक उपायात समस्या शोधतात, आणि सकारात्मक माणसं प्रत्येक समस्येत मार्ग शोधतात. काही शेजारी तुमच्या प्रगतीवर टाळ्या वाजवतात, पण मनातून त्यांना ती प्रगती बोचत असते, कारण तुलना ही मैत्रीची नाही तर मत्सराची जननी असते. माणूस गरीब असल्यानं लहान होत नाही, पण विचाराने गरीब असेल तर तो कितीही श्रीमंत झाला तरी लहानच राहतो. काही लोकांचा स्वभाव असा असतो की त्यांना तुमचं सुख सांगितलं तरी ते दुःखी होतात, आणि तुमचं दुःख सांगितलं तर ते समाधानी होतात. अशा लोकांपासून अंतर ठेवलेलं बरं असतं. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, पण चुकीच्या माणसांवर ठेवलेला विश्वास तुटला की मन पुन्हा पूर्वीसारखं राहत नाही. चालूपणा काही काळ यश देऊ शकतो, पण आदर मिळवू शकत नाही, कारण लोकांना उशिरा का होईना खोटेपणाचा वास येतोच. नात्यांची खरी ओळख आनंदात होत नाही, ती ओळख संकटात होते. कारण उत्सवात सगळे येतात, पण अंधारात हात धरायला फार कमी जण उरतात. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे लोक सतत दुसऱ्यांच्या आयुष्याची चर्चा करतात ते स्वतःच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं गमावून बसलेले असतात. कारण ज्याचं ध्येय मोठं असतं त्याला दुसऱ्यांच्या वाटेकडे पाहायला वेळ नसतो.